नमस्कार मित्रांनो. आज आपण पुन्हा आलोय एका नवीन गोष्टीसोबत. मराठी स्टोरी टाईम गोष्टींचा वाडा या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. आजची गोष्ट एका लहान मुलीची आहे, जिने तिचं खूपच छान डोकं वापरलंय. त्यांच्या शाळेत एक प्रयोग करतात ते, आणि तो प्रयोग म्हणून ती तिच्या आवडीला किती महत्त्व देते आणि त्यासाठी ती काय क्रिएटिव्हिटी करते, अशी ही गोष्ट आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता मुख्य विषयावर जोर देऊया. गोष्टीचं नाव आहे श्रुतीने लढवली शक्कल. ही गोष्ट लिहिली आहे नवीन दोराई राजू यांनी. चित्र काढली आहे विभा सूर्या यांनी. मराठी अनुवाद केलाय वर्षा गजेंद्र गडकर यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC BY 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 3. श्रुतीला एक रोप वाढवायचंय, पण तिला ते मातीत न लावता मोठं करायचंय. मातीशिवाय रोप वाढण्याचा खरंच कुठला मार्ग आहे का? आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? आणि माहिती असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा. ऐका रे सगळेजण, या महिन्याच्या आपल्या उपक्रमात प्रत्येकाने एक रोप लावायचंय बरं का? सुकन्या टीचरनी जाहीर केलं. So what are they trying to do here? Do you see in the picture that the kids are sitting in their school, in their classroom, and their teacher is giving them an instruction that everyone listen here, you have to plant a plant in our next project, and you have to grow that plant by yourself. You have to take care of that plant. हे ऐकताच वर्गात एकदम उत्साह संचारला. याला अपवाद होता फक्त श्रुतीचा. All the kids were super excited to hear that, except one. And her name is Shruti. And this story is about Shruti only. श्रुतीला मातीचा अगदी तिटकारा होता. तिला मातीला हात लावायला बिलकुल आवडायचं नाही. मातीत वळवळणारी गांडूळं पाहून तर तिच्या अंगावर काटाच यायचा. मातीमुळे चरचरीत होणारे हात आठवले तरी तिला नको व्हायचं. असतात काही काही मुलं अशी, ज्यांना अगदी सगळं अगदी स्वच्छतेचं वेड असतं. पण त्या वेडामुळे बिचारीला मातीत हातच लावायला आवडायचं नाही. तर मातीत खेळणं खरं तसं खूप छान असतं, हो की नाही? ज्यांना आवडतं त्यांना खूपच आवडतं. मला तर खूप आवडतं, पण तिला नाही आवडायचं. आणि मातीत वळवळणारी गांडूळं, what do you call them in English? The earthworms. She did not like them. They are garden's friends, right? Earthworms are garden's friends, you know that. त्याच्यामुळे सॉईल छान मस्त होतं, गुळगुळीत होतं. पण श्रुतीला ते आवडायचं नाही. बरं, पुढे काय झालं मग? काय ग, शाळा काय म्हणते तुझी? अप्पांनी विचारलं. हॅ, श्रुतीने एकदम जमिनीवर फटकन मारली. आम्हाला या महिन्यात रोप लावायला सांगितलंय आप्पा, आणि मला मातीत हात घालायला अजिबात आवडत नाही. अगं, झाड लावण्यासाठी मातीची गरज नसते, आप्पा म्हणाले.
पण झाडांना वाढण्यासाठी हवा, पाणी, माती आणि सूर्यप्रकाश लागतो ना. शाळेत शिकवलंय आम्हाला तसं. सुकन्या टीचर म्हणाल्या की त्यांना सगळी पोषक द्रव्य मातीतूनच मिळतात. हम्म. काय शिकवलंय शाळेत? All the plants get all the nutrition from the soil that you grow them in, the air around it, the sun, and water. All of it makes it grow well. असं त्यांना शाळेत शिकवलंय असं ती तिच्या आप्पांना सांगते. बरोबर आहे तुझं, आप्पा म्हणाले. पण झाडांना नुसत्या पाण्यातून सुद्धा पोषक द्रव्य मिळू शकतात. पाण्यात कमळ उगवतं ना, तसंच. So, her appa is telling her that you're not wrong. Of course, they need soil, air, water, sun, but you can also grow plants just in water. What is this thing called? What is this process of growing plants in water called? Do you know? Yes, it is called hydroponics. Hydroponics uses water as the primary medium to grow plants, delivering nutrients directly to the roots without soil. Isn't that very, very good to know? Right. मला वाढवता येईल का पाण्यात झाड? श्रुतीने विचारलं. हो, का नाही? अप्पा म्हणाले. रोप, नारळाचा भुसा, प्लॅस्टिकची मोठी बाटली आणि थोडी खतं असली की झालं. So, Shruti is collecting all the material that she needs to grow this plant just in water. What all does she need? Plastic bottle, झाडासाठीची खतं म्हणजे the plant food, right? The nutrition that it can be cow dung or some other manure. You can use anything. मनी प्लांटचं रोप लावणार आहे ती. मनी प्लांट इज ऑल्सो नोन ॲज पोथोज. It's known as money plant in India and maybe in some other countries, but in the USA it is called as pothos. नारळाच्या करवंटीचा भुसा. So the peel of coconut, that is what it is called as bhusa in Marathi. अप्पांनी प्लास्टिकची बाटली अर्ध्यात कापली. श्रुतीने तळाचा अर्धा भाग पाण्याने भरला आणि त्यात खतं घातली आणि वरच्या अर्ध्या भागात नारळाचा भुसा ठेवला. सर्वात शेवटी तिने बाटलीच्या वरच्या भागात रोप लावलं. See, the pictures show the process what she is following. If you want to do it by yourself, you can use these pictures and the information in this story. श्रुती आपल्या रोपाची दररोज चांगली काळजी घेत होती. आठवड्यानंतर श्रुतीने आपलं झाड शाळेत नेलं. 3 आठवड्यांनंतर म्हणजे it was almost 15 days. She took good care of her plant and it was growing really well and she took it to her school. ते बघून सगळेजण थक्कच झाले. श्रुती, तुझं झाड इतकं मोठं कसं झालं? सुकन्या टीचरनेही आश्चर्याने विचारलं. कारण मी ते पाण्यात वाढवलंय, टीचर, श्रुतीने अभिमानानं सांगितलं. तिच्या वर्गातल्या कोणीच आत्तापर्यंत असं पाण्यात झाड वाढलेलं बघितलं नव्हतं. असं शक्य असतं हेच कुणाला माहिती नव्हतं. किती सुंदर वाढलंय ग तुझं झाड, तिची वर्गमैत्रीण उद्गारली. मग काय, श्रुतीची कॉलर एकदम ताठ झाली. तुम्हाला नाही का, तुम्ही छान काम केल्यावर शाबाशी मिळते तेव्हा कॉलर ताठ होते ना तुमची?
तसंच श्रुतीला पण खूप छान वाटलं. तिचं कौतुक होत होतं. बरं. आता थोडीशी माहिती घेऊया, की श्रुतीने काय-काय केलं असेल? पाण्यात कसं वाढवलं असेल ते झाड? ठीक आहे? श्रुतीने आपलं झाड पाण्यात कसं वाढवलं असेल? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला मग त्याचं उत्तर पण बघूया. मातीशिवाय वनस्पती वाढविण्याची कला वापरून तिने रोप वाढवलं. या तंत्राला हायड्रोपोनिक्स असं म्हणतात. झाडांना वाढण्यासाठी हवा, पाणी, माती आणि सूर्यप्रकाश यांची गरज असते. ती जमिनीत लावली तर त्यांना मातीतून पोषक द्रव्य, क्षार आणि खनिज मिळतात. पाण्यात वाढवताना मात्र त्यांना ती वरून द्यावी लागतात. श्रुतीने तिच्या रोपाला हवी असलेली पोषक द्रव्य पुरवली. त्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि वाढण्यासाठी जागा मिळेल हे बघितलं. तुम्हालाही श्रुतीसारखं पाण्यात झाड वाढवायला आवडेल ना? मग तयारी सुरू करा. काय काय लागेल तुम्हाला? एखाद्या बाटलीत झाड कसं वाढवाल तुम्ही? तुम्हाला काय काय लागेल माहितीये का? बरं, मी सांगते. एक 2 लिटरची शीतपेयाची बाटली. शीतपेयाची म्हणजे एनी कोल्ड ड्रिंक. इट हॅज टू बी 2 लिटर बॉटल. कात्री. कात्रीचा वापर करताना तुमच्या मदतीला घरातलं कोणीतरी मोठं असेल हे मात्र बघा. डू नॉट यूज द सिझर्स विदाउट युअर एल्डर्स असिस्टन्स. ओके. मनी प्लांटचं रोप or pothos, or you can try mint, or you can also try curry leaves, or you can take any plant's rope which you think that can grow inside the house or in a bottle. नारळाच्या करवंटीचा भुसा. So you have to get the peel of coconut. Not the peel actually, it's the hairy stuff that you get outside of that brown coconut. Okay. पाण्यात विरघळणारी खतं. खतांना पर्याय म्हणून तुम्ही साखरही वापरू शकता. पिण्याचे पाणी. तुम्हाला हे करावं लागेल. सो व्हॉट इज द प्रोसेस? बाटली मध्यातून कापा. घरातल्या मोठ्या माणसांकडून हे करून घ्या. बाटलीच्या खालच्या अर्ध्या भागात पाणी घाला आणि त्यात विरघळणारी खतं मिसळा. Or you can put some sugar. And sugar just mixes well in the water, right? कापलेला वरचा अर्धा भाग उलटा करून तळातल्या भागात घाला. बाटलीच्या वरच्या भागात नारळाचा भुसा घाला. बाटलीत मनी प्लांटचे रोप, पोथोसचे रोप, मिंटचे रोप, तुम्ही जे काही रोप आणलंय ते ठेवा आणि त्याची मुळं पाण्यापर्यंत पोचत असल्याची खात्री करून घ्या. जिथे भरपूर सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी बाटली ठेवा. करून बघा हा प्रयोग आणि तुमच्या आईवडिलांची मदत नक्की घ्या. भेटूया पुन्हा नंतर एका नवीन गोष्टीबरोबर. तोपर्यंत टाटा.